ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबर्ड मोशन पिक्चर्स द्वारा औकारिका हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। स्वच्छता केवळ घर किंवा परिसराची नाही तर मनामनामधील स्वच्छता करण्याचा संदेश देत आणि स्वच्छतेचा वसा प्रत्येकाच्या मनामनामध्ये ठसवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याशिवाय राहणार नाही। या सिनेमामध्ये एकीकडे स्वच्छतेचं महत्त्व तर अधोरेखित केलंच आहे, परंतु स्वच्छतेच्या प्रक्रियेमधील महत्त्वाचा दुवा असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संघर्षाची गाथा अत्यंत ज्वलंत पद्धतीने मांडली आहे। त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये स्वच्छतेविषयी एक परिवर्तनवादी दृष्टिकोन तयार करेल असा विश्वास या चित्रपटाच्या टीमनं व्यक्त केला। चित्रपटाविषयी माहिती देण्यासाठी पुण्याच्या श्रमिक पत्रकार भवनामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। यावेळी या सिनेमाचे निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक C. अरविंद भोसले यांच्यासह निर्माते अरुण जाधव, भारत टिळेकर, DOP करण तांदळे, संगीत दिग्दर्शक श्रेयस देशपांडे, अभिनेता रोहित पवार, लाईन प्रोड्युसर चेतन परदेशी, असोसिएट दिग्दर्शक रहमान आदी या ठिकाणी उपस्थित होते। अवकारिका हा संस्कृत शब्द आहे। याचा अर्थ होतो कचरा पेटी, कचरा कुंडी, इंग्लिशमध्ये आपण डस्टबिन म्हणतो। ठीक आहे। सिनेमा जसं आता बोललो की सिनेमा हा स्वच्छता कामगार, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन याच्यावर पूर्णपणे आधारित आहे। हा सिनेमा आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचा आहे, कारण प्रेझेंट सिच्युएशन बघता किंवा फ्युचरसाठी हा सिनेमा खूप माइलस्टोन ठरणार आहे। या सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी आपण दाखवल्या जे लोकांच्या माइंडसेटमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असणार आहे, विदाउट एनी क्रिटिक्स ऑन सिस्टम। कोणत्या लोकांवर आपण कोणतीही टीका केलेली नाही आहे। एकदम शांतपणे सिनेमा सुरळीतपणे एक सिनेमॅटोग्राफीच्या हिशोबाने खूप एंटरटेनिंग मॅनरमध्ये चांगले म्युझिक असलेले, चांगले गाणे असलेले हा सिनेमा आपल्यासाठी येतो 1 ऑगस्ट 2025 रोजी। हां, आमचं बोलणं झालं आहे। कदम सरजेत त्यांना आम्ही पत्र वगैरे दिलेत, तशी प्राथमिक चर्चा झालेली आहे। इवन आता जे स्वच्छ भारतचे हेड आहेत आपले नवनाथ वाट सर महाराष्ट्राचे, त्यांनीही याबद्दल आमची चर्चा केलेली आहे। त्यांनी आम्हाला चांगले आश्वासन दिलेत। आणि आता जे गाणं आहे कैलास खेर यांचं, हे स्वच्छ भारत मिशन सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी रिव्ह्यूला घेतलेलं आहे गाणं। इवन त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे। त्यांनी असं म्हटलं की सिनेमा जर हा चेंज घडून आणू शकत आहे तर डेफिनेटली ही फार मोठी अचिव्हमेंट असणार पूर्ण इंडियासाठी। यामध्ये विराट मडके कलाकार आहेत मेन रोलमध्ये, त्यानंतर राहुल फलटणकर आहेत, विनोद खुरुंगड आहेत, रोहित पवार आहेत, त्यानंतर उन्नती माने, अजून जी आता जे पोस्टर लागलेलं आहे वैभवी कुटे, त्यामध्ये जे कारेबाबा गाणं आहे त्यामध्ये अतिशय सुंदर तिने काम केलेलं आहे। त्यानंतर डॉक्टर नितीन लोंढे आहेत, प्रफुल्ल कांबळे आहेत, पंकज धुमाळ आहेत, असे बरेच आता काही ज्युनियर्स वगैरे चांगल्या पद्धतीने काम केलं त्यांनी। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 पुणे। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका।